आज आहे 26 जून आणि आज आम्ही पेरत आहे ट्रॅक्टरने, बघू शकता. तर बघू शकता तुम्ही आपलं ड्रिप टू ड्रिप अंतर आहे या नळीपासून तर या नळीपर्यंत 12 फूट. यामध्ये 5 तासाचं पेरणी यंत्र आरामात चालत आहे. आणि इकडे पाहू शकतो आपण एवढी जागा म्हणजे 2 ते 2.5 फूट म्हणजे तासाच्या इकडून पण 2.5 फूट सुटत आहे आणि इकडून पण. कॅमेऱ्यामध्ये नसेल दिसत तुम्हाला, पण 2 ते 2.5 फूट जागा दोन्ही इकडून नळीच्या सुटून राहिली. आपल्या या ड्रिपवरच्या तुरीला आता तिसरा दिवस आहे. तर आता आधी हे निघेल, मग ते निघाल्यानंतर आपण सगळ्यात आधी तिची करूया ड्रेंचिंग निघाल्यावर 2-3 दिवसांनी. आणि आत्ताच 1-2 दिवसात आपण याला खत टाकणार आहे, जसं आपल्याला वेळ भेटेल तसं. तर त्यानंतर आपण 25 दिवसाला करणार आहे याची पहिली शेंडेखोळणी तुरीची. आपण पाहिलंच असेल की म्हणजे तुरीची शेंडेखोळणी केली तर दुप्पट उत्पादन येऊ शकते तुरीला. आणि त्याचा फरक आहे म्हणजे की हो बा, खरं शेंडे खुडले तर फांद्या दुप्पट लागतात. त्यानंतर त्याची ब्रांचिंग होत फ्लावरिंग जास्त होते. त्यानंतर आपल्याला उत्पन्न पण शिल्लक होते. तर त्यासाठी आपण तुरीचं एक पीक हे चांगलं म्हणू शकतो की कमी खर्चात येणारं पीक आहे. तर आम्ही त्याकडे वळत आहे आणि कसं करत आहे हे तर तुम्हाला आता आमचं व्हिडिओ पाहूनच समजेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. हो, तुमच्याजवळ खूप नवीन अनुभव आहे, तर ते पण आपण घेऊ शकतो, ते पण आपण इम्प्लिमेंट करू. आणि आमचे म्हणजे माझे वडील आणि मी करतो शेती, तर त्यांचे आणि माझं तर काही वैयक्तिक नाही आहे. मला तर फक्त 5-6 वर्षच झाले, पण माझ्या वडिलांचे काही अनुभव आहे, तर ते आम्ही आता थोडंसं सुधारित पद्धतीने करायचा प्रयत्न करत आहे. तर आपण यामध्ये तुरीचं 3 शेंडेखोळण्या घेणार आहे. त्यानंतर आपण सोयाबीनचे फवारणे कसे करतो, कोणतं तणनाशक वापरतो, किती वेळ डवरणी करतो, या तुरीच्या तासात कुठला डवरा चालते, 1.5 फूट नाही चालला तर, हे सगळं आपण सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बस, सोबत आपण पुढे बघू कसं होते. तर शेवटी आपल्याला ते पण पाहायला भेटणार की आपल्याला एवढे टोले घेऊन किती तूर झाली आणि त्या तुरीत किती सोयाबीन झालं. ठीक, नमस्कार.